कारण मुंबई लोकल ही फक्त लोकल नाहीये, तर आमच्यासाठी ही इमोशन आहे. ब्लॉगिंग करतोय. आपल्या ज्या ओळखीची लोक आहेत त्या भजनामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा खूप चांगलं वाटतं, मनाला खूप शांतता. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. आजचा व्लॉग मी खूप लेट स्टार्ट करतोय. आता ऑफिसवरून सुटलोय, बट आज मी काही तुम्हाला वेगळं दाखवणार आहे. आज मी तुम्हाला लोकलच्या एक वेगळ्या दुनियेत घेऊन जाणार आहे. कारण लोकल म्हणजे फक्त गर्दी नसते, तर तिथे एक मैत्री असते, तिथे प्रेम असतं, तिथे भजन होतं, खूप साऱ्या अशा गोष्टी होतात जिथे लोक डेलीच्या दगदगीच्या आयुष्यातून एक आनंदाचा क्षण शोधतात. मुंबई तुम्हाला शिकवते की अगर तुम्हाला एन्जॉय करायचं तर तुम्ही कुठेही करू शकतात. तर चला आपण बघूया आजचा प्रवास कसा होतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवतो की आज लोकलमध्ये लोक एन्जॉय कसे करतात. ब्लॉगिंग करतोय. चला. अरे होईल का घेऊन जायला? अरे थांब, एका साईडला होईल, भेटेल उतरायला. शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, नमः पार्वती पदे हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय नाचे रंगून संतांच्या मेळ्यात तो, नाचे रंगून संतांच्या मेळ्यात तो. शोध नाही कुठे अवसारात तो, शोध नाही कुठे अवसारात तो. आहा. तो जनार्दन
कारणी देह माझा पडावा गुणेषु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता वीर समर्थ गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया बाबा की जय हो हिरम भाऊ या जरा बसा बरेच दिवस झाले बोलला या बसा चला चला जय रे हो चला बाय बाय काय करा बाय करा अजून एकदा हो अजून एकदा हा बाय बाय अरे अर्धे तिकडून गेले ओ पोलीस चला चला उद्या या परत या हो घर करे बुवा तर अशा प्रकारे आम्ही डेली एन्जॉय करतो भजन होतात मस्ती होते खूप साऱ्या गोष्टी होतात आता जस्ट सगळे डोंबिवलीला उतरले आता तर आता 2 मित्र आहेत माझे तर त्यांना विचारू की त्यांचा एक्सपिरियन्स कसा असतो की डेलीच्या डेली ट्रॅव्हलिंग करतात डेलीच्या डेली खूप साऱ्या गोष्टी होतात ट्रेनमध्ये तर त्यांना आपण विचारू तू कधीपासून येतो भजनामध्ये एक वर्ष होत आलं 1 वर्ष होत आलं 1 वर्ष कसं वाटतं भजन जेव्हा तू या गाडीत येतो मस्ती करतो खूप चांगलं वाटतं ऍक्च्युली पूर्ण दिवसभराची जी धगधग असते हा. पूर्ण तो कामाचा प्रेशर वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दिवसभराच्या जेव्हा आपण संध्याकाळी आपल्या जे ओळखीची लोक आहेत त्या भजनामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा खूप चांगलं वाटतं मनाला खूप शांतता भेटते सगळ्या गोष्टी एकदम मस्त होतात तुम्हाला मुंबई लोकल बद्दल काय म्हणायचं मुंबई लोकलमध्ये बघायला गेलो ना म्हणजे मी पहिले प्रवास करायचो तर मी सोलो म्हणजे एकटाच प्रवास करायचो पण जसं मी ह्या पंचनाथच्या म्हणजे भेट झाली तेव्हा मी जेव्हा म्हणजे एक पॉझिटिव्हिटी मला भेटते ओके तेव्हाच मला कमी क्रिएटिव्हिटी पण स्वतःवर निर्माण झाली हा काहीतरी आहे यांच्यामध्ये अभंग संतांचा अभंग किंवा आपण ज्या एक मनावर प्रसन्न झालेला तेव्हापासून मला ती म्हणजे हे ओढ लागली बाबा मी काहीतरी करतो या गोष्टी मला एकदम हे वाटतं आता खूप साऱ्या लोकांचं असतं की मुंबई लोकल म्हणजे गर्दी असते खूप साऱ्या गोष्टी असतात तर जेव्हा तुम्ही अशा ग्रुपमध्ये येतात मस्ती जेव्हा तुम्हाला वाटते भक्ती भेटते तर तुम्हाला कधी ट्रॅव्हलिंग करायला कंटाळा येईल का नाही कधीच नाही गर्दी असते पण कसं आहे की आपली लोक जेव्हा भेटतात तर त्याच्यामुळे गर्दी आम्हाला काय गर्दी आम्ही दुर्लक्ष करतो पूर्णपणे एक शेवटचा प्रश्न की मुंबई लोकलने तुम्हाला काय शिकवलं मुंबई लोकांनी आम्हाला म्हणजे शिकवलं की रोजची धावपळ वेळेवर या पहिली गोष्ट म्हणजे कारण जर वेळ सुटली तर ट्रेन सुटली म्हणजे आपल्या तारखेत आपण हे होणार ती एक पहिली गोष्ट आहे नंतर दुसरी गोष्ट कधी पण सेफ्टी मॅटर कारण बहुतेक गर्दी असते कधी आपल्याला चढायला भेटत नाही काही लोक चुकून डोरला चढतात हा ते ऍक्सिडेंट होऊन जातात ते एक मला दुसरी गोष्ट एक वाटतं तिसरी गोष्ट नवीन ओळख निर्माण झाली मला लोकांमध्ये नवीन ओळख झाली म्हणजे आता आपण यायच्यावर भेटतो समजांचा अभंग आपल्याला ऐकायला भेटतो ती माझी नवीन एक ओळख मुंबई लोकलनी एक नक्की शिकवलंय की तुम्ही किती गर्दीत असा किती धावपळीचं आयुष्य राहू द्या की तुम्ही कमी टायमामध्ये आनंद कसं शोधू शकतात हे मुंबई लोकलनी नक्की तुम्हाला शिकवलंय आता जस्ट घरी पोहोचलोय स्टेशनला उतरलो गाडी काढली मग गर्दी होती त्यामुळे मग फटाफट घरी आलो आणि घरी म्हणून बोललो व्हिडिओ एंड करू तर आमच्यासाठी हाच पूर्ण दिवस असतो आम्ही पूर्ण काम करतो मेहनत करतो आणि ट्रेनमध्ये आम्ही जे आहे खऱ्या अर्थाने एन्जॉय करतो जसं तुम्ही आज बघितलं हे मुंबईकर समजू शकतो बट जे मुंबईच्या बाहेरचे लोक जे व्हिडिओ बघतील तर त्यांच्यासाठी नक्की मुंबईची लोकल काय असते गर्दी तर असते पण नक्की गर्दीमध्ये पण मुंबईचे लोक कसे एन्जॉय करतात तर ह्याच छोटासा प्रयत्न केला तुमचा दाखवण्याचा कारण मुंबई लोकल ही फक्त लोकल नाहीये तर आमच्यासाठी ही इमोशन आहे गर्दी असते जाम असतो धक्कामुक्की असते पण ह्या टायमामध्ये पण लोक कसे एन्जॉय करतात ही फक्त आम्हाला मुंबई लोकल शिकवते तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि बघत राहा डेली डोस ऑफ केबी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम एन्जॉय करत राहा हॅपी राहा